राज्यातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या महामार्गासाठी थेट भूसंपादनाच्या आदेशांना सरकारने मंजुरी दिली आहे। सांगलीसह 11 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत। मात्र स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे कोल्हापूर जिल्हा या आदेशातून वगळण्यात आलाय। त्यामुळे कोल्हापूरकर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। या प्रस्तावित महामार्गाचा उद्देश राज्यातील 12 जिल्ह्यातील 19 शक्तीपीठ आणि देवस्थानांना एकाच रस्त्याने जोडणं हा आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार इथून या महामार्गाची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी इथं महामार्गाचा शेवट होईल। या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 86,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। महामार्गासाठी एकूण 9,385 शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच 265 हेक्टर वनजमीन संपादित केली जाणार आहे। यासाठी राज्य सरकारने 20,787 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला होता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने त्यावेळी कोल्हापूरला या प्रकल्पातून वगळलं होतं। याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्पष्ट घोषणा केली होती। अखेर शेतकऱ्यांच्या दबावामुळे कोल्हापूर जिल्ह्याला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आलंय।